हा केक जाणार होता अॅनिव्हर्सरी स्पेशल, जो की पाव किलो म्हणजेच 250 ग्रामचा होता आणि या केकचा फ्लेवर होता बटरस्कॉच. हे केक बनवताना ज्या चुका मी केल्यात त्या तुमच्या हातून होऊ नये यासाठीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्कीच पहा. खरं तर यात माझी चूक आहे असं म्हणायला नाही पाहिजे, कारण मी नेहमीप्रमाणे आपले बेस्टच दिलेले होते. यात थोडीशी चूक माझ्या कस्टमरची आहे, कारण कस्टमरने मला हा केक इतका अर्जंटमध्ये बनवायला सांगितला होता. तसे आतापर्यंत मी बरेचसे असे अर्जंटमध्ये केक बनवून दिलेले आहेत, तेही टायमर लावून अगदी 1 तासामध्ये केक कम्प्लीट केले. तर इथेच माझी पहिली चूक झालेली होती, ती म्हणजे राऊंड शेप केकला हार्ट शेप मध्ये कन्वर्ट करायला कट केले, तेव्हा स्पॉन्जचा अगदी चुरा व्हायला लागला. तसे या केकची ऑर्डर मला अर्जंटमध्ये दिली कस्टमरने, पण झालं असं की त्यांनी मला हार्ट शेपच्या केकची डिमांड केली आणि इथे माझी चूक अशी झाली, म्हणजे अर्जंट केक होता त्यामुळे मी त्याला अगदी 5 मिनिटे सुद्धा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले नव्हते. केकच्या क्रम कोटिंग नंतर किमान 5 ते 10 मिनिटे तरी केक सेट करायला हवं होतं, पण मी 5 मिनिटे सुद्धा फ्रीजमध्ये न ठेवता डायरेक्टली क्रम कोट केलेला राऊंड शेपचा केक हार्ट शेप मध्ये कन्वर्ट करायला घेतला. त्यावेळी मला फिनिशिंगला थोडंसं हार्ड वाटत होतं, पण तरी सुद्धा मी व्यवस्थित असा हा केक कम्प्लीट करून दिला. पण हो, ही चूक तुमच्या हातून होऊ नये म्हणून सांगते. तुम्ही जर का राऊंड शेपच्या केक पासून कुठल्याही शेपमध्ये केक कन्वर्ट करत असाल तर तेव्हा तुम्ही क्रमकोट केलेला केक निदान 10 मिनिटे तरी फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित असे सेट करून घ्या, म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स होणार नाही. असो तर ही संपूर्ण डिझाईन मी माझ्या चॉईसने बनवलेली होती, कारण कस्टमरची अशी स्पेशल काही डिमांड नव्हती. शिवाय कमीत कमी क्रिएटिव्हिटीमध्ये हा सिंपल आणि सोबर केक मी पटापट रेडी केला, कारण वेळ देखील माझ्याकडे खूप कमी होता या केकसाठी. केक अजून अट्रॅक्टिव्ह दिसावा यासाठी माझी आवडती पल्स बॉर्डर मी यावरती काढून घेतली, कारण सर्व प्रकारच्या नोझलच्या बॉर्डरपेक्षा मला हा पल्स बॉर्डर खूपच जास्त आवडतो, कारण एकदम नेक्स्ट लेवल लुक दिसतो पल्स बॉर्डर काढल्यानंतर केकचा. अॅनिव्हर्सरी स्पेशल केक आणि त्यावरती कपल नसला की थोडा अधुराच वाटतो, यासाठीच मी कपल प्लंजर कटरने फाउंडंट पासून हा कपल कट करून त्यावरती अरेंज केला. त्यानंतर व्हाईट हार्ट्स काढून गोल्डन कलरच्या स्प्रिंकलने हा केक कम्प्लीट केला. तर इथे सुंदर असा पाव किलोचा केक रेडी आहे. वजन सुद्धा पाहू शकता. आता इथे 150 ग्राम जास्त गेला म्हणून मी फारसं लोड घेत नाही, या अगोदरही मी सांगितलेलंच होतं. हा केकचा फायनल लुक कसा वाटला नक्की कॉमेंट करा. आणि हो, इथे मी हा सेकंड केक सेम डेलाच बनवलेला होता, पण मी या केकच्या संपूर्ण व्हिडिओला इतकी मिस करते, कारण ह्याचा मी संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला होता. एका हॉस्पिटल स्टाफच्या मेंबरचा वाढदिवस असल्यामुळे हा केक सकाळ सकाळी जाणार होता, तेही 15 ते 20 किलोमीटर लांब जाणार असल्यामुळे हा केक मी रात्रीच बनवायला घेतला. मी संपूर्ण व्हिडिओ तर शूट केला, पण कदाचित कॅमेरा बंद राहिला असेल. सकाळी फायनल डेकोरेशन करताना ही क्लिप मी शूट केली. चला तर दोन्ही केक आवडले तर एक लाईक आणि कॉमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.